आणि आज या गोष्टीची पवारसाहेब नितांत गरज आहे, कारण काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधबऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी आहे. आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं? आपण ज्याचं चिंतन करणार आहोत ना, ते सख्खे भाऊ नाही, सावत्र आपल्या भाषेत सावत्र आहे. राम कौसल्याचा आहे, लक्ष्मण सुमित्रेचा आहे, भरत कैकईचा आहे. पण सावत्र बंधूसाठी सख्या आईचा संबंध तोडतो, त्याचं नाव भरत आहे. पुन्हा आई म्हटलं नाही. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे. सर्वांचं आदराचं स्थान सन्माननीय माजी आमदार साहेब संजयरावजी पवार यांनी सर्व भाविकांच्या आग्रहास्तव रामकथेचं दिलेलं निमंत्रण आणि पवार साहेबांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, वारकरी मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. बाबा हे बाबा आटणे आटणे ते त्यांना मराठी नाही मारवाडी आटण्या. अतिशय सुंदर नियोजन बरं का रविदास. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं पवार साहेबाच्या ऐश्वर्याला शोभेल असं नियोजन आहे. सुंदर मंडप आहे. मंडपात पाऊल टाकला की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. म्हणून ज्यांचा मंडप त्यालाही धन्यवाद, पवार साहेबालाही धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अजिबात घाबरायचं नाही कोणाच्या बापाला. एक नंबर. अतिशय सुंदर नियोजन पवार साहेबांनी त्यांच्या सहकार्याने केलं, धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही प्रथम दिवशी उपस्थित राहून त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून पवार साहेब, त्यांचा परिवार, त्यांचे सर्व सहकारी संयोजक या सर्वांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. आज प्रथम दिवस आहे बरे का रविदास. पहिला प्रश्न निर्माण होतो, असा कोण आहे आमच्या देशात की ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे. आज नाही पण एक 2-3 दिवसांनी तुम्हाला तुमचा 16-17 वर्ष वयाचा मुलगा अडवून प्रश्न विचारेल, कहाँ जा रहे पप्पा? रामकथा सुनने जा रहा हूँ बेटा नागापुर. वही रामकथा जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखाई दे रही थी वही. अरे कमाल करो पप्पा, उसमें क्या सुनने का है? वो कथा तो हम आपको यहाँ बता देते. बताओ बेटे. देखो पिताजी अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम, लखन, भरत, रिपु, सुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा. उनका भाई सीता हरण, सीता का तलाश. प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ.
ये आधा मिनट के अंदर समाप्त होने वाली ये श्री राम कथा कितने सालों से चल रहेगी। इसका मतलब ये होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा आणि राम कथा, जिंदगी के हर सवालों का जवाब आणि राम कथा। असा एकही प्रश्न जीवनात नाही की ज्याचं उत्तर रामायणात नाही। बरं का मावल्यांनो, तुम्हाला सांगतो, सुरळीत चाललेल्या घराला आग कशी लावावी याचंही उत्तर रामायणात आहे। मंथरा मावशीला गुरु करावं की पेटलंच घर। जिंदगी के हर सवालों का जवाब, आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे। जिंदगी के हर सवालों का जवाब, सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामकथा आहे। आणि आज या गोष्टीची पवार साहेब नितांत गरज आहे, कारण काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा आहे, आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधबऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी आहे। आणि मग प्रश्न पडतो की रामायण गेलं कुठं? आपण ज्याचं चिंतन करणार आहोत ना, ते सख्खे भाऊ नाही, सावत्र, आपल्या भाषेत सावत्र आहे। राम कौसल्याचा आहे, लक्ष्मण सुमित्रेचा आहे, भरत कैकईचा आहे, पण सावत्र बंधूसाठी सख्या आईचा संबंध तोडतो त्याचं नाव भरत आहे। पुन्हा आई म्हटलं नाही। जबते कुमत कुमत जे ठयवू, खंड खंड भई हृदय न गयहू, बर मागत मन भई नाही पीरा, गरे न जियमो पडेऊन किडा। तुझ्या तोंडात किडे पडले नाही, जीभ तुटली नाही, मनाला पीडा झाली नाही पापीनी, आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही, संबंध तोडला। आपणाला माहिती आहे, 1-2 मिनिटात सांगतो आणि मिनिट किती वाढले पवार साहेब तरी 9ला नमस्कार। बरोबर उद्या 6ला सुरू होईल। आज पहिला दिवस आहे, जुळवा करताना वेळ गेली। उद्या नाही, आता सगळे रुटीनला लागला, साऊंडवाले आपलं सगळं व्यवस्थित झालं। आता बरोबर 5:45ला हालो करून ठेवायचं तुम्ही उद्या। तुम्ही लवकर यायचं। एक थोडा प्रसंग, रामचंद्र प्रभू वनवास संपवून 14 वर्षांनी अयोध्येत आले। अख्खी अयोध्या नाचू लागली। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। माता कौशल्या पूछन लागी, कहो लंका की बात, राम जी कहो लंका की बात। तने दिन में रावण मारा, लाए सिया को साथ, राम जी लाए सिया को साथ, राम जी लाए सिया को साथ। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद। घर आए, घर आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद भयो भगवान। घर आए, घर आए, घर आए लक्ष्मण राम, पूरी मोवानंद
आता 14 वर्षाचा वनवास संपवून रामचंद्र सीतामाई लक्ष्मणजी अयोध्येत आले. अख्खी अयोध्या नाचू लागली. मात कौशल्या पूछ न लागे कहलंका की बात, कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ. अरे